अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल झाले। सोलापुरातल्या अक्कलकोट इथं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येनं येत असतात। आज दिवसभर या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। दरम्यान स्वामी समर्थांच्या मठातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। गुरुपौर्णिमेनिमित्त आज अक्कलकोटमध्ये हजारो भाविक गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत। खरं तर रात्रीपासूनच अनेक भाविक जे आहेत ते स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत आणि पहाटेपासून रांगा लागल्याचं चित्र आपल्याला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहे आणि स्वामी समर्थांचं मुखदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली आणि तेव्हापासूनच भाविकांची जी दर्शनासाठी रांग जी ती खुली करण्यात आली आणि खरं तर गेल्या आठवड्याभर जे आहे ते गुरुपौर्णिमेचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीनं जो आहे तो साजरा केला जातो। त्यामुळे अनेक भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी निवासी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ते स्वामी मंदिरामध्ये असणार आहे। सकाळी 7 वाजल्यानंतर स्वामींच्या ग्रंथाचं पारायण सुरू झालेलं आहे आणि 9 वाजता नामस्मरण जे आहे ते सुरू होत आहे आणि सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरती जी आहे ती गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पार पडते आणि दिवसभर त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे। खरं तर यंदाच्या वर्षी स्वामी समर्थांच्या भक्तासाठी एक आनंदाची बाब असणार आहे, कारण अन्नछत्र मंडळाचं महाप्रसाद गृह जे आहे ते त्याची पायाभरणी देखील आज या निमित्तानं होणार आहे आणि जवळपास 5 मजली असं हे अन्नछत्र मंडळ उभारण्याचं काम जे ते अन्नछत्र मंडळाच्या वतीनं करण्यात येते। तर दुसरीकडे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या देवस्थानाच्या या ठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हजारो भाविक अक्कलकोटमध्ये आज दाखल करण्यात आले। प्रशासनाच्या वतीनं देखील जय्यत अशी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे। अक्कलकोट शहरामध्ये ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जे आहे ते कोणत्याही वाहनाला प्रवेश जे आहे तो दिला जात नाहीये आणि 6 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। हजारो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो स्वामी मंदिरामध्ये तैनात करण्यात आला आहे। भाविकांची मोठी गर्दी असल्याकारणानं सुरळीत व्यवस्थित भाविकांना दर्शन घ्यावं यावं अशा पद्धतीनं व्यवस्था जी आहे ती मंदिर समितीतर्फे या ठिकाणी करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन युक्त अगदीचा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।